रत्नाकर सौदागर सागर पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला होता ब्लॉकरचा वापर करतो एक धाव डिक्लेअर धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण बघतो धावफल करता बघा एक धाव लागले षटक क्रमांक पहिला मार्गस्थ धावसंख्या एक प्रयत्न एक धाव पूर्ण धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण बघतोय तब्बल दोन धावा लागल्या षटक क्रमांक पहिल्या मार्गाचे धावसंख्या दोन कुणाल मात्र सोबत उपस्थित आहेत अधिक स्वागत कुणाल धावसंख्या दोन फक्त दिशा चेंडूला रोहन चेंडू देतो भूषण बंद फक्त आणि फक्त एका धावेचा होता धावसंख्या तीन बिनबाद तीन सगळं म्हणतात पुन्हा एकदा लॅबो दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर टाकले आहेत पुन्हा एकदा आला चेंडू एक्स्ट्रा झोन मध्ये फक्त एका धावेचा होती धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या चार बिनबाद चार नक्कीच जितेश पाटील साबळेकर यांच्याकडून आम्हाला अप्रतिम सहकार्य मिळालं आहे आजच्या दिवसामध्ये मानाचा प्रयत्न फर्स्ट लाईन निर्धाव चेंडूची सांगताना अप्रतिम कमबॅक करतोय फक्त एक चेंडू शिल्लक धावसंख्या चार धावा ब्लॉकरचा वापर करतोय एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय एका षटकाने धावसंख्या आपण बघतोय धावफल करते बिनबाद पाच धावा संत आणि सर्वच वर्गात दिसतोय हा जॉर्ज 11 संघ सेमीफायनल सामन्यामध्ये खूप मोठी लढत आपण बघतोय या मैदानावरती दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर आपल्याला या मैदानावरती अजून 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा जॉर्ज 11 संघ बघायचा आणि खेळाडूंचं लक्ष ठेवतोय तर गोलंदाज स्वतः संघ घेतोय घनश्याम येतोय गोलंदाजी मार्ग होती या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या पाच कट करता चेंडूला टॅप केला चेंडूला चांगला क्षेत्रक्षण करतोय दोन धाव पूर्ण धावसंख्या दोन धावसंख्या सात बिनबाद सात स्ट्रायकर पुन्हा एकदा रोहन नक्कीच पिंट्या जोशी सुद्धा इथे उपस्थित हार्दिक स्वागत पिंट्या जोशी चेंडूला एकदा पूर्ण करतोय धावसंख्या एक ने धावसंख्या आपण बघतोय तब्बल 8 धावा लागल्यात षटक क्रमांक दुसरं मार्ग गोलंदाज घनश्यामचं भूषण परंतु एक धाव चितेच्या वेगाने पूर्ण करत धावसंख्या एक ने वाढती धावसंख्या आपण बघतोय तब्बल 9 धावा लागल्यात षटक क्रमांक दुसरं मार्ग गोलंदाज घनश्यामचं धावसंख्या 9 बिपिन धावसंख्या एक ने वाढती धावसंख्या धावसंख्या 10 धावा होऊ शकतात दोन चेंडू शिल्लक धावसंख्या 10 दोन चेंडू शिल्लक धावसंख्या 10 दोन चेंडू शिल्लक क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय फक्त एका धावेचा धावसंख्या एक ने धावसंख्या 11 एक चेंडू शिल्लक धावसंख्या आपण बघतोय धावगती 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय 6 धावा करतोय हा गोलंदाज घनश्याम धावसंख्या 11 लॉंग ऑफला दोन षटकांची संघ दोन षटकां धावसंख्या आपण बघतोय तब्बल 12 धावा लागल्यात
शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय आणखी धावांचं आव्हान ठेवतोय हा जॉर्ज 11 संघ बलाढ्य बाल गणेश असलपा संघापुढे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक घेऊन गोलंदाज येतोय भूषण येतोय. फक्त सन्मान चेंडूला एकदा पूर्ण करतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय जाबर तब्बल 13 धावा लागल्या. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ गोलंदाज भूषणचं. भूषणवरती विश्वास दाखवलाय गोलंदाजाने संघनायकाने. धावसंख्या 13. दाखवतोय सागर मार्फत फलंदाज बाद गोटी पंच. पहिला धक्का बसला 2000 जॉर्ज 11 संघाला. रोहन सोबत धावसंख्या धावफलकावरती 14 धावा लागल्यात. असू शकते 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 14. स्ट्रायकर फलंदाज लॅबो. स्ट्रायकर फलंदाज दाखवतोय डीप लॉंगर क्षेत्रामध्ये संदीप येतो बॅटिंगला. तो पण एका धावेच चालूला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 15 धावा लागल्यात. शेवटचे अजून 3 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय सुनील. पुण्याच्या कडकडीला एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 16 धावा लागल्यात. दाखवतो संदीप. धावसंख्या 17. एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय हा जॉर्ज 11 संघ या सेमीफायनल मध्ये. शेवटच्या षटकातील शेवटचे शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 17 धावा लागल्या धावफलकावरती. आपण प्रयत्न एकदा पूर्ण करतोय. 3 षटकांची सांगाले. 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 18 धावा आणि 19 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष ठेवलंय ते बाल गणेश असलपा संघापुढे. जो संघ जिंकेल तो ते मेगा फायनल प्रवेश केल्याची नोंद घेतली. यादी आपण जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 11 संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आहे. मध्ये 19 मैदानामध्ये पाठवायचे घनश्याम आणि डिपल्सची जोडी आपण बघतोय. प्रारंभिक फलंदाज आघाडीचे फलंदाज आपण बघतोय.
18 चेंडू मध्ये 19 धावांचं लक्ष ठेवलंय तसा व्यक्ती आला होता. स्ट्राईकला बंद आपण बघतोय तो म्हणजे बाल गणेश असेल संघाचा घनश्याम नष्टला फलंदाज डिपल शाह. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक गोलंदाज जॉर्ज 11 संघाचा. बॉलर्स नेम पंच रोहन राज. स्ट्राईकला फलंदाज घनश्याम. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय पंच संकेत बघायला इशारा वाईटचा. एका अवांतर धावेने संघात श्रीगणेश करतोय. अवांतर धावेने एक धाव नक्कीच लागली धावलवरती. 19 धावांचं लक्ष ठेवलंय 18 चेंडू मध्ये अजून 18 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. कुठे स्पर्धा पण बघतोय मैदानामध्ये किशोर स्मृती चषक सन 2017 आता शेवटचा दिवस सुपर संडे. खराब सुरुवात करतो गोलंदाज राज. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय दरम्यान पुढे पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज घनश्याम. फक्त दिशा देतो चेंडूला एका धावेने षटक घालतोय. धावसंख्या 2 धावा लागल्या धावफलकावरती. 19 धावांचं एका माफक आव्हान ठेवलंय बलाढ्य बालगणेश असेल संघापुढे. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे टाकलेल्या मैदानातील धावसंख्या 2. फक्त दिशा देतो चेंडूला एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 3 3. चांगली सुरुवात करतोय संत आणि सावध सुरुवात करतोय हा बालगणेश संघ. जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची. धावसंख्या 3. स्ट्राईकला फलंदाज पहिल्यांदाच डिपल शाह. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजाला सामोरे फलंदाज डिपल शाह. आता मात्र ऑप्शन सोडून त्याला जीवन पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 4. खराब बघणे दाखवतो फलंदाज राज. धावसंख्या 4. शेवटच्या क्षणामध्ये बॅटचा पीस ओपन केलाय. चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक धाव ढिकले. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 5 बिनबाद 5. 19 धावांचा लक्ष्य पाठला करताना दिसतोय तो म्हणजे बालगणेश संघ. पण एकदा मारण्याचा प्रयत्न फसलाय. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय तब्बल 6 धावा. एक धाव डिक्लेअर धावसंख्या 6. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या 6. नक्कीच ऍक्शन केली होती संकेत. धावसंख्या 1 ने मध्ये डिक्लेअर केली. एक धाव डिक्लेअर धावसंख्या 6.
मोठा फटका फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय 6 धावसंख्येवरती बालगणेश असेल संघाला. एक चेंडू शिल्लक धावसंख्या 6 अजून 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आहे वंडन फलंदाज सँडी. सँडीने क्वार्टर फायनल सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्याचा पुरस्कार मिळवला तो सँडी येतोय. एक विस्फोटक फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील सँडी. 13 चेंडू मध्ये 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. क्षेत्रामध्ये विश्लेषण दाखवतोय. एका षटकांची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 7 धावा लागेल. 12 चेंडू मध्ये 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. बाराच चेंडूमध्ये 12 धावांची नवीन गोलंदाज लॅबो येतोय. लॅबोवरती विश्वास दाखवलाय. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 12 धावांची गरज. फलंदाज संदीप सँडी. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला. खराब सुरुवात करतो लॅबो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 8 धावा लागल्यात. 1+1 एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावसंख्या 10 धावा लागल्यात. फक्त 9 धावांची असणारे 11 चेंडू मध्ये 9 धावेची गरज आहे. समीकरण सोपं झालंय मित्र बालगणेश संघापुढे. 11 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. चांगला फलंदाज घनश्याम. सँडेला का सुवर्ण संधी असणारे प्रत्येक चौकारासाठी 501 रुपयाची पाठी असणारे तोतू यांच्याकडून आपत्ती टिपतोय. पहिली दुसरा धक्का बसतोय घनश्याम यांच्या स्वरूपात बालगणेश असेल संघाला. तोतू यांच्याकडून तब्बल 501 रुपयाची पाठी असणारे प्रत्येक चौकारासाठी सँडीला 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज.
9 चेंडू मध्ये 9 धावांचे असणार आणि कंपल्सरी तुम्हाला करावं लागतं त्याची नोंद घ्यायची. 10 चेंडू मध्ये 9 धावांचे 10 चेंडू मध्ये 9 धावांचे आणि कंपल्सरी 9 धावा करावे लागते याची नोंद घ्यायची. सामना जिंकण्यासाठी तर नवीन पण येतोय बिपिन येतोय सँडी या सँडीवरती पारदर्शक लावलाय टोटू याने त्यामुळे प्रत्येक चौकासाठी रोख रक्कम 501 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चांगला अंदाज बिपिन 10 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. प्रयत्न केला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थगित धावसंख्या बघतो आपण धावफलक 10 धावा 9 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी तुम्ही बालगणेश असेल प्रसंगाला 9 चेंडू मध्ये 9 धावेची गरज. फक्त दिशेने प्रयत्न केला होता डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करतोय अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय त्यांच्या मागे रोहन धावसंख्या 1 निवड धावसंख्या 11 8 चेंडू मध्ये 8 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी कोण सामना जिंकतो एक मोठा प्रश्न नसणार या मैदानावरती. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल यातील मात्र शंका नसणार आहे. हा सामना बघतोय आपण बिग फाईट सामना एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतोय. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे टाकले या सेमीफायनल मध्ये जॉर्ज इलेव्हन विपक्ष बाल गणेश असल्फा संघ. एकच चौकासाठी रोख रक्कम आता मात्र पारितोषिकामध्ये वाढ होते. 1000 रुपये कॅश प्राइज असणारे टोटू यांच्याकडून सँडीला. अप्रतिम क्षेत्रक्षण सुनील तोपर्यंत एका धावेत चौथ्या धावसंख्या 1 निवड धावसंख्या 12 धावा लागली. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी तो म्हणजेच असल्फा संघाला. प्रयत्न फलंदाज बाद तिसरा रक्का बघतोय बालगणेश असल्फा संघाला. 2 षटकांची सांगताले 2 षटकां धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 12 धावा उलट 6 चेंडू मध्ये अजून 7 धावांची कंपल्सरी गरज असणार ती म्हणजे सामना जिंकण्यासाठी बालगणेश गणेश असल्फा संघाला 6 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. तोपर्यंत सँडी मैदानामध्ये तोपर्यंत नक्कीच आशा असतील त्यामध्ये असल्फा संघाला 6 चेंडू मध्ये 7 धावेची गरज कंपल्सरी तुम्हाला करावे लागते याची नोंद घ्यायची. बघूया कोण येतोय निर्णायक षटक कोण घेऊन येतो गोलंदाज जॉर्ज इलेव्हन संघाचा. बॉल्स नेम बॉलर्स नेम वैयक्तिक पहिला आणि सांगेल शेवटचा षटक आता गोलंदाज अनिकेत अनिकेतवरती विश्वास दाखवला संघनायकाने. चेंडू सोपवलाय अनिकेत याच्यावरती मित्र चेंडू नाहीये सामन्याचं भवितव्य सोपवलाय. सामना सोपवलाय तो संघनायकाने गोलंदाज अनिकेत याच्यावरती 6 चेंडू मध्ये 7 धावांचे एक चौकासाठी तब्बल 2000 कॅश प्राइज असणार आहे सँडी साठी. अवसाळी लागली होती जीवनदान मिळतोय सँडीला 5 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. नक्कीच चूक करतो वेस्टर्नच्या मागे रोहन अतिशय सुरेख सुरुवात करतो गोलंदाज अनिकेत अनिकेत विश्वास दाखवलाय त्या अनिकेतने अप्रतिम सुरुवात केली 5 चेंडू मध्ये 7 धावेची गरज.
एकदा ब्लॉकरचा वापर करतोय साईड लागते चेंडू डावला शॉट दरम्यान त्यांना एक धाव धावसंख्या एक निवड धावसंख्या 13 येणारे 4 चेंडू अजून 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 6 धावेची गरज 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज पुण्याला प्रतिनिधीला आपण क्षेत्र दाखवतोय डीप लॉंग क्षेत्रामध्ये सुरक्षित बॅटिंग मध्ये पोहोचला तुम्ही स्टँडी अजून समीकरण असणार 3 चेंडू मध्ये 5 धावेची गरज 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी एक हायवोल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानामध्ये प्रतिष्ठा पणाला लागेल दोन्ही संघाची या मैदानामध्ये सामना कोण जिंकेल एक मोठा प्रश्न असणार या मैदानामध्ये येणारा वेळ आणि येणारा कालच ठरणार की सामना कोण जिंकेल 3 चेंडू मध्ये 5 धावेची गरज स्ट्राईकला बंद आपण बघतो नवीन फलंदाज 3 चेंडूमध्ये 5 धावाची कंपल्सरी गरज असणार सामना जिंकणारी कंपल्सरी तुम्हाला करावं त्याची नोंद घ्यायची अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय डीप लॉंग क्षेत्रामधून फक्त एका धावेच धावसंख्या एक निवडते धावसंख्या 15 धावा लागल्यात 2 चेंडू मध्ये अजून 4 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी सँडियाला एक चौकासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे तो यांच्याकडून 2 चेंडू मध्ये 4 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज एक हायवोल्टेज सामना बघायला मिळते मैदानावरती शेवटच्या क्षणाबंद शेवटचे चेंडू बंद सामना नंतर दिसतो या मैदानावरती काल जरी ठोके वाढवणारा सामना प्रेक्षकांची चर्चेला उदाहरण आलंय की सामना कोण जिंकेल 2 चेंडू मध्ये 4 धावेची गरज दाखवतोय सुनील फलंदाज बाद एक चेंडू मध्ये 3 धावेची गरज एक चेंडू 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतो बघायचं बघा तुषार संघाने घ्यायचे सत्यम नाणेफेकीसाठी घ्यायचे तुषार संघनायक तर या चेंडूवरती जर चौकार मारतो फलंदाज संदीप सँडी तर तब्बल 5000 रुपये कॅश प्राइज असणार आहे सँडीला एका चौकारासाठी तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे सँडी साठी एक चेंडू 3 धावांच्या प्रेक्षकांना विनंती करतो की या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होत्या एक चेंडू मध्ये 3 धावांची गरज या चेंडूच्या चौकारमध्ये नक्की 5000 कॅश प्राइज असणार आहे एक चेंडू 3 धावांची गरज सगळं कोण जिंकेल एक मोठा प्रश्न असणार आहे या मैदानामध्ये हा फटकेबाजी सीमा पलीकडे चौकार आणि 5000 कॅश प्राइज आणायचंय सोनू 5000 कॅश प्राइज जमा करायचंय